आपल्याला पाहायला मिळती ती एटीसीसी घोडिवली म्हणजे श्री दत्त क्रिकेट संघ घोडिवली मैदानाच्या आतमध्ये मुन्ना पिंगले आणि नॉन स्ट्रायकर एंडला आपण बघतोय विनय अरे मॅच स्टार्ट व्हायच्या आधीच प्राइज लागलाय. विनयसाठी प्रत्येक षटकारासाठी 1000, विराज कडून 500 आणि अजय कडून 500 आणि मुन्नासाठी पवन पिंगळे यांच्याकडून 3 षटकारांसाठी 1000. नक्कीच प्रेक्षकांची अगदी बक्षिसांची खैरात मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. खालापूर तालुक्यातील आपण बघतोय सर्व खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी अव्वल दर्जाची गर्दी. सर्व जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा, मान्यवरांचा आणि खेळाडू मित्रांचा मी स्वतः हॅरी पिंगले आपल्या मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतोय. पंचांचा सामना चालू होण्याचा इशारा मात्र कोणाकडून? अजय पिंगले हे जमा करा आयोजकांनी सांगितलं जमा करा, त्याच्यानंतर तुमचं नाव पुकारलं जाईल. मुन्ना पिंगले स्ट्रायकर एंडला उभ्यात. पहिल्या चेंडूवरती मुन्ना पिंगलेच्या बॅटला एज लागली होती. डोक्याची घंटा या ठिकाणी आता वाजली असती श्री दत्त घोडिवली टीमची. थोडस विचार करण्यास भाग पाडलं तर ऋषी कर्णूकनं पहिल्या चेंडूवरती मुन्ना पिंगलेला मात्र बांधून ठेवला. पहिला चेंडू गेला खेळपट्टीवरती. आता निर्धाव आणि निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती होती असं सांगता. लगातार 2 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालंय. आपण बघतोय रामदास मामा हडप यांच्या माध्यमातून घोडिवली टीम साठी. अगदी आपण बघतो मुन्ना पिंगले मात्र घरच्या मैदानावरती थोडासा बॅटचा चेंडूचा संपर्क थोडासा विसावला. चेंडू खेळपट्टीवरती गेला. निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती होती सांगता. पहिलं षटक आहे प्रगती पथावरती. आपण बघतो आमचे फार जवळचे मित्र राजूजी डोकले अगदी मॅचचा आस्वाद घेतात. गणेश नाना पाटील, प्रशांतदा खांडेकर, सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करू. या चेंडूवरती स्वागत केलं मुन्ना पिंगलेला. चेंडू फेकून दिला. काऊ कॉर्नरच्या डोक्यावर आलेला हा पहिला षटकार डीजे. अगदी सर्व आपण बघतो विराज फराड यांच्या माध्यमातून मात्र 500 रुपयाचं पारितोषिक. मुन्ना पिंगले काय कमालीची कामगिरी. हा चेंडू बॅटला एज लागली. चेंडू गलीच्या दिशेनं अगदी सुंदर क्षेत्ररक्षण झालं. 7 नंबरची जर्सी असणारा खेळाडू आपण बघतो मैदानावरती अगदीला पाहायला मिळतात. हा चेंडू गेला खेळपट्टीवरती. आता निर्धाव जसे निर्धाव चेंडू जाणार शिवाजी भाऊ तसं दडपण मात्र मैदानावरती वाढेल ते श्री दत्त घोडिवली टीम वरती. कारण घरच्या मैदानावरती अगदी संघर्ष करतीय ती टीम आपण बघतोय घोडिवली आणि त्याच्या विपक्ष मात्र ओम साईराम बीड. हा संघर्ष. हा चेंडू जबरदस्त प्रहार कार्पेट बद्दलचा फटका. चेंडू अगदी खेळपट्टीवरती गरंगत राहिला. हा म्हणता गोलीच्या वेगाने येतोय. हा चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे. सावकार डीजे. चांगले खेळाडू आपल्याला ओम साईराम बीड या टीम कडे पाहायला मिळतात. घोडिवली टीम मध्ये आपण बघतो सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाली. मुन्ना पिंगले कमालीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू वरती येतात. अगदी शेवट पर्यंत प्रयत्न सोडत नाहीये. त्यांना माहिती आहे मुन्ना पिंगलेची विकेट किती महत्वाची आहे आणि हा चेंडू गेला 1 बाउंस. चौकार डीजे. बघतोय ही नाईटची रजनी आणि तिसरी रात्र या स्पर्धेची आपण बघतोय. प्रत्येक मान्यवरांचं आम्ही यथोचित स्वागत आणि सत्कार मात्र करतो. आपण बघतोय दिनेश फराड आमचे खालापूरचे काल सुद्धा शेवटपर्यंत होते, शेवटच्या चेंडूपर्यंत. आज सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अगदी सर्वांचं आपण स्वागत करू. टीम मीटिंग करू नका जास्त. बीड संघ आपल्याकडे बरेच सामने या मैदानावरती आपल्याला खेळवायचे आहेत. आज तिसरी रात्र या स्पर्धेची. अगदी वाढदिवसानिमित्त आपण बघतोय धनाजी शेठ फराट यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं आपण बघतोय अव्वल दर्जाचं नियोजन आणि आयोजन श्री दत्त घोडिवली
आयोजित भव्य दिव्य डे नाईटची स्पर्धा आणि जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा, मान्यवरांचा आणि खेळाडू मित्रांचं आपण मनाच्या अंतकरणापासून स्वागत करू. धावपलकावरती धाबा टोटल लागल्यात आता 14 धाबा. समाधान दिसले युवा पत्रकार यांना सुद्धा आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती यावं. 14 धाबा धावपलकावरती लागल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. विशाल गोलंदाजी मार्कवरती आता दुसरे षटक घेऊन आलाय. विशाल फार घातक गोलंदाजी ओम साईराम बीड टीमचा, पण त्याच्यावरती आता धावा जमवाव्या लागणार घोडेली टीमला आणि कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा काम मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल ते बीड टीमला. पण काय घडतं मैदानाच्या आतमध्ये पाणपर आता औषधीचं ठरणार आहे. विनय एक डावकुरे आताचा पहिल्यांदाच मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला उभा आहे. आपण बघतोय अगदी बरेचसे सामने आपण या मैदानावरती काल सुद्धा अव्वल दर्जाचे खेळाडू या मैदानावरती बघितले. रजत मुंडेचा खेळ आपण या मैदानावरती बघितला. साहिल लोंगलेचा खेळ या मैदानावरती बघितला. त्याच्यानंतर संदेश मुंडे असतील. त्याच्यानंतर आपण बघतोय या ठिकाणी जोवेलीचा करण धुलेचा खेळ या मैदानावरती बघितला. महेंद्र धुलेचा खेळ या मैदानावरती बघितला आपण. त्याच्यानंतर पेन विभागातील जितवाई जितेचा हरेश गावणचा खेळ या मैदानावरती बघितला. रोहित म्हात्रेचा. घ्या सामना चालू करा पंच. अगदी दुसरं षटक प्रगतीपथावरती दुसरं षटक प्रगतीपथावरती गोलंदाज विशाल गोलंदाजी मार्कवरती 14 धाबा धावपलकावरती लागल्यात. केटीसी लाईव्ह च्या माध्यमातून मात्र घर बसल्या प्रेक्षकांसाठी फार मोठी मेजवानी या अगदी पूर्णपणे चांगली क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळती. अगदी डीजे ऑपरेटर आमचे बघतोय आपण खऱ्या अर्थाने शिरसे गावचे सुमित देशमुख यांच्या माध्यमातून आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम 198 देशांमध्ये पोहोचवण्याचं काम केटीसी लाईव्ह करते. पण या चेंडूवरती मोठा प्रयत्न झाला होता. फलंदाजाचं मात्र त्या ठिकाणी विनयला मात्र धोका संभवला होता. या चेंडूवरती 2 धाबा या चेंडूवरती मिळतात आणि या 2 धाब्याच्या बरोबरीनं 2 धाब्याच्या साह्यानं धावपलकावरती आता धाबा लागल्यात. त्या धाव पुस्तकावरती 16 धाबा. अगदी चांगली कामगिरी आता मैदानाच्या आतमध्ये करतोय तर विनय आणि मुन्ना पिंगले. अगदी शेवटपर्यंत त्यांना आता थांबावं लागणार मैदानावरती, कारण घरच्या मैदानावरती प्रेक्षकांना खुश करणं हे काम त्यांचं आता मैदानाच्या आतमध्ये त्यांना करावं लागणार. ओम साईराम बीड गोलंदाज आपण बघतोय विशालचा चेंडू अगदी डायरेक्ट त्याला पॅडवरती बॅटला मात्र चेंडू स्पर्श झाला. 1 धाब्या चेंडूवरती मिळती. एका धाब्याच्या बरोबरीने मात्र धावपलकावरती बॅटला चेंडू लागला. आमचे पंच चुलबुल पांडे आम्हाला सांगतात अगदी बाला सालुंकेचा पॅनल सचिन दाभोलकर आपल्याला खरिवली गावचे सुपुत्र पाहायला मिळतात. त्याच्यानंतर चुलबुल पांडे मॅन फ्रॉम खोपोली, बाला सालुंके मॅन फ्रॉम खोपोली, अविनाश पालंडे मॅन फ्रॉम घोडिवली. अगदी चांगले चांगले पंच आपण या स्पर्धेमध्ये बघतोय. समालोचनाच्या भूमिकेमध्ये पहिल्या दिवशी आमच्या समवेत आमच्या गुरुवारी आपण बघतोय हिंदीची बुलंद तो प्रवीण दुगाडे सर होते. दुसऱ्या दिवशी आपण बघतोय काल माथेरानवरून मंगेश मोरे आले होते आणि आज मात्र सनी फराट आणि त्याच्यानंतर साहिल एरुणकर आमच्या समोर जोडले गेलेत. कारण खऱ्या अर्थानं धनाजी अण्णा यांच्यावरती असलेलं प्रेम आणि त्यांच्या प्रेमाखातीर मात्र ही गर्दी या प्रेक्षकांची पाहायला मिळते. दीपक कर्णूक आधी वांडिश लॉंगावरती क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये फार घातक फलंदाज ओम साईराम बीड टीमचा हा अगदी क्षेत्ररक्षण करतोय. गोलंदाज तयार. हा चेंडू मुन्ना पिंगळेला या चेंडूवरती थांबवला. मोठा मासा गालाला लागलाय. धोक्याची घंटा वाजली आहे. बॅक टू पॅबेलियन मुन्ना पिंगळे डीजे कुणाल पिंगले मैदानाच्या आतमध्ये. आता मुन्ना पिंगलेनं खऱ्या अर्थानं प्रेक्षकांना खुश केलं होतं पहिले, पण या चेंडूवरती त्याला आता थोडंसं थांबवलं गोलंदाज विशालनं. मी पहिलेच म्हटलं होतं की विशाल घातक आणि विस्फोटक गोलंदाज या ओम साईराम बीड टीमचा, त्याच्यावरती धावा जमवाव्या लागतील घोडिवली टीमला असं पहिलं मी म्हटलं होतं. पण मुन्ना पिंगलेला मात्र ते थोडंसं अंगीत आला हा प्रयत्न आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय तो कुणाल पिंगले. विनय पिंगले जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. 3ऱ्या क्रमांकावरती कुणाल रवाना झालाय. धावपलकावरती धाबा लागल्यात त्या तब्बल 17 धाबा. नक्कीच 2 वर्षापूर्वी हंगाम गाजवलेला हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय कुणाल पिंगले. अगदी ज्या मैदानावरती त्यानं गेला त्याच्या ठिकाणी घोडिवलीचा डंका त्यानं वाजवला होता. पण या घरच्या मैदानावरती कशी कामगिरी होणार आहे पाणपर गरजेचं ठरणार आहे. पंच आमच्याकडे बोलतात. चुलबुल पांडे सरांनी आम्हाला सांगितलं चेंडू थोडासा बाहेर गेलाय. अभंतर दाबेला आता
बढती मिळती है. नक्कीच वाईट साठी आता तिसरे पंच टीव्ही अंपायर. तिसरे पंच अविनाश पालांडे, त्याच्यानंतर सचिन दाभोलकर. नक्कीच खचाखच काय भरलाय मैदान आपण बघतोय. अगदी तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये अविनाश पालांडे या. अरुण पिंगले या. अरुण पिंगले तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. वाईट वरती त्या ठिकाणी आपण बघतोय बाला सालुंके. बाला सालुंके येतात. अगदी आपण बघतो धावफलकावरती धाबा लागल्या तर तब्बल 17 धाबा. 17 धाबा धावफलकावरती लागल्यात. बाला सालुंके आपण बघतोय टीव्ही अंपायर. आता जो काही निर्णय तो आमच्यापर्यंत आता ते कळवतील. कारण बघा चारी बाजूला अगदी तुडुंब गर्दी प्रेक्षकांची आपल्याला पाहायला मिळते. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच तिसरे पंच आमचे टीव्ही अंपायर आपण बघतोय बाला सालुंके आम्हाला सांगतील आता जो काही निर्णय. KTC लाईव्हच्या माध्यमातून 198 देशांमध्ये ही स्पर्धा घर बसल्या प्रेक्षकांसाठी खूप मोठे मेजबानी आपण बघतोय. धनंजय पराड यांच्या माध्यमातून ही स्पर्धा रंगते मैदानावरती. वेताळेश्वर मैदान, घोडेलीचे मैदान, अगदी चांगलं सुसज्ज मैदान. प्रत्येक खेळाडूला आतुरता असते या मैदानावरती खेळण्याची. कारण काल आम्ही बघितलं रजत मुंडेला आम्ही प्रश्न विचारला होता या मैदानाबद्दल, तर त्याने सुद्धा सांगितलं एक ताकदीचं आयोजन आहे घोडेलीकरांचं. नक्कीच तिसऱ्या पंचाने आम्हाला सांगितलं ऑन फील्ड डिसिजन मात्र या ठिकाणी पंचांकडून आलाय. अगदी बाला सालुंके आपण बघतो त्यांचा पॅनल खऱ्या अर्थानं पंचांचा सर्वांचं आपण स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. वाईट 18 धाबा धावफलकावरती लागल्यात. अगदी 18 धाबा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक आपण बघतोय दुसरं चालू आहे मैदानावरती. विशाल गोलंदाजी मार्क वरती आपण बघतोय. ओम साईराम नक्कीच प्रत्येक टीम साठी एकच रिव्ह्यू दिला जाईल. अगदी आणि आता रिव्ह्यू संपलेत याची नोंद आता आपण घ्या. नक्कीच विमर साठी एक आणि वाईट साठी एक. दुसरं षटक प्रगती पथावरती विशाल सुखधरे. गोलंदाजी मार्क वरती कुणाल पिंगलेच्या बॅट मधून मोठा फटका. सर चेंडू फेकून दिला. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर आलेला हा दंडनी षटकार डीजे. साऱ्या गावाला त्याचा आधार आहे. तरुण तडपदार त्याच्या कामाला तोडच नाही रे. नक्कीच धनाजी पराठ यांच्यावरती असलेलं प्रेम आपण चारी बाजूला बघतोय. काय प्रेक्षकांची गर्दी आपण बघतोय. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा पुन्हा एकदा आपण मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करू. योगेश हडप आणि आमचे सचिन हडप अगदी मॅचचा आस्वाद घेतात. त्यांना सुद्धा आपण विनंती करू की व्यासपीठावरती यावं. धावफलकावरती धाबा टोटल लागल्यात. हरेश पिंगले 24 धाबा. 24 धाबा धाव फलकावरती. अगदी
अडबावून मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होत होता. चिबलूल पांडे आमच्याकडे बोलतात, त्यांनी सांगितला चेंडू थोडासा बाहेर गेलाय. अभंतर धाबेला मात्र बढती मिळती. या स्वेअरच्या मदतीने मात्र एक धाव जोडली जाईल. महेश पिंगले पोलीस पाटील साहेबांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती या. महेश जी पिंगले धाव फलकावरती धाबा लागल्यात त्या आता 25 धाबा. दुसरं षटक आहे प्रगतीपथावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती कुणालच्या बॅट मधून अगदी हा फटका जोरकस फटका आला होता. त्या ठिकाणी मात्र शतरक्षक चेंडूवरती गेला. एकच धाव या चेंडूवरती मिळती. एका धाबेच्या बरोबरीने एका धाबेच्या साह्यानं मात्र धावफलकावरती आता धाबा येतात त्या 26 धाबा. नरेश पराठ यांच्याकडून विनय पिंगलेसाठी लगातार 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे बघा विनय पिंगले वरती जसा सलामीला तो मैदानाच्या आतमध्ये गेलाय आणि त्याच्यानंतर विराज पराड यांच्याकडून सुद्धा 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे बघा विकी पिंगले यांच्याकडून सुद्धा हा चेंडू पुलटा चेंडू विनय पिंगलेची विकेट फार महत्वाची होती. त्या ठिकाणी आपण बघतो दीपक कर्णुकला माहिती आहे त्यांना अतोनात प्रयत्न शेवटपर्यंत केला आणि या चेंडूवरती धावा मिळाल्या त्या श्रीदत्त गोडिवली या संघाला 2 आणि या 2 धाब्याच्या बरोबरीनं धावफलकावरती धाबा येतात त्या 28 धाबा. 3 षटकाराला 2000 रुपये. सागर पिंगले यांच्या माध्यमातून आपण बघतोय लगातार 3 षटकारासाठी मैदानामध्ये पाण्याची पूर्तता करा. 12 खेळाडू जो आपला श्रीदत्त गोडिवली टीमचा त्या ठिकाणी मुन्ना पिंगले मात्र पाण्याची पूर्तता करतात, बाद झालेत. त्याच्यानंतर कुणाल पिंगलेने त्यांची जागा मैदानाच्या आतमध्ये घेतली आहे. 28 धाबा धावफलकावरती लागल्यात. घोडिवली गावाचा चषक मानाचा, घोडिवली गावाचा चषक मानाचा, यो आयोजन भारी दादाचा. धनाजी फराट फेमस हाय, चर्चा त्याच्याच नावाची हाय. समाजसेवक धनाजी दादा, चर्चा त्याच्याच नावाची हाय. चर्चा त्याच्याच नावाची हाय, दादा धनाजी फेमस हाय. हॅलो, धन्यवाद डीजे. अगदी सुलेमान खान विनय पिंगले यांनी जर लगातार 3 षटकार मारले तर सागर पिंगले यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे बघा विनय पिंगलेवरती बक्षिसांची जाहिरात होते, पण त्याला ते ATM मधून आता पैसे कमी करावे लागतील. कारण प्रत्येक मान्यवरांनी त्यांच्यावरती बक्षीस लावलं. विनय पिंगले डावकऱ्या त्याचा पहिल्यांदाच, पण कुणाल पिंगले मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू आपण बघतो थोडासा बाहेर गेला. पंचांनी आमच्याकडे पंच घेरले. पंचांनी सांगितलं चेंडू वाईड आहे आणि या वाईडच्या मदतीने मात्र आता एक धाव जोडली जाईल. एका धाब्याच्या बरोबरीनं 29 धाबा धावफलकावरती. 29 धाबा धावफलकावरती. कुणाल पिंगले सुद्धा बाद झालाय. नजर लागली या चेंडूवरती आणि मोठा मासा गालाला. विकेटचं पतन होतंय श्रीदत्त घोडिवली संघाचा. कुणाल पिंगले बॅक टू पॅबिलियन डीजे.
जबरदस्त प्रहार तनयच्या बॅट मधून मोठा फटका, पण फटक्यामध्ये दम नव्हता. एकच धाब्या चेंडूवरती मिळती या एका धाबेच्या बरोबरीने, एका धाबेच्या साह्यानं मात्र धावफलकावरती धाबा येतात. त्या 30 धाबा जेपी जयेश पिंगले, धनाजी अण्णा पराड यांचे फार जवळचे अगदी साथीदार आहेत, अगदी मॅचचा आस्वाद घेतात. रिव्ह्यू त्या ठिकाणी घेतलाय तिसरे पंच विमरचा सचिनजी दाभोलकर, रवींद्र भोपी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. त्याच्यानंतर आमचे रवींद्र भोपी साहेबांना आपण विनंती करू, मडगावचे सुपुत्र माजी सरपंच आपण बघतोय व्यासपीठावरती सचिन दाभोलकर, जे खरिवली गावचे सुपुत्र, त्यांच्या माध्यमातून आम्हाला गवली प्रीमियर लीगचा फार मोठा प्लॅटफॉर्म 4 दिवसाची रजनी डेची आम्हाला मिळाली. खरिवलीच्या मैदानावरती तब्बल 70,000 रुपये पारितोषिक होतं. त्या ठिकाणी अतिशय चांगली स्पर्धा सचिन दाभोलकर यांच्या माध्यमातून आपण बघितली. राकेश गायकर या ठिकाणी आले असतील तर त्यांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती या. अगदी धावफलकावरती धाबा लागल्यात. 30 धाबा. धावफलकावरती लागल्यात. प्रेक्षकांची अडलोट. हॅलो पेअर डिलिव्हरीचा निर्णय मात्र पंचांकडून आलाय. पेअर डिलिव्हरी अगदी पंच आमचे सचिन दाभोलकर सरांनी मात्र निर्णय दिला. तिसरे पंचांच्या भूमिकेमध्ये धावफलकावरती धाबा लागल्यात. त्या तब्बल 30 धाबा धावफलकावरती. हा चेंडू आता बाहेर गेला. अभांतर दाबेला बढती मिळती या. अभांतर दाबेच्या मदतीने आता 31 धाबा धावफलकावरती येतात. अमर पवार की पॉवर या मैदानावरती आता पाहायला मिळेल प्रेक्षकांना. 31 धाबा धावफलकावरती. फुलटॉ चेंडू तनई विनयच्या बॅट मधून हा मोठा फटका आलाय, पण फटका लागला जिवारी श्री दत्त घोडविले टीमच्या. विनयवरती बक्षिसांची खैरात वारंवार होत होती मित्रांनो, पण त्यांनी मात्र नाराज केलं जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांना. डीजे आयोजन छान गाजतोय कालपूर तालुक्यानं, धनाजी दादाच्या कृपेनं आनंद स्पर्धेचा घेतान. चौकार षटकारांची होते आतिषबाजी, चौकार षटकारांची होते आतिषबाजी. पवार की पॉवर मैदानाच्या आतमध्ये आता अमर पवार. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक सुलेमान खान यांच्या माध्यमातून. सागर पिंगले 31 धाबा धावफलकावरती लागल्या. तिसरं षटक आहे प्रगती पथावरती. गोलंदाज राज अगदी काय कमालीची गोलंदाजी करतोय. कुणाल पिंगले बाद झाला, पहिला मुन्ना पिंगले बाद झाला, त्याच्यानंतर विनय बाद झाला. तनय आणि बबल्या. अमर पवार की पॉवर मात्र मैदानावरती थोडीशी कमी आपल्याला पाहायला मिळते या मैदानावरती. चेंडू गेला खेळपट्टीवरती. आता निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगता होती या. अविनाश पालांडे, त्याच्यानंतर आमचे राजू डोकले आपण बघतोय, भोकरपाडा गावचे सुपुत्र मंगेश कदम, सर्वांचं आम्ही स्वागत केलं. त्या ठिकाणी या चेंडूवरती बराचसा मोठा प्रयत्न झालाय. अमर पवारच्या बॅट मधून 500 रुपये घेऊन या सुलेमान पवारनं मात्र चेंडू फेकून दिला. सीमा रेषेच्या पलीकडे आलेला हा षटकार. डीजे धन्यवाद. नक्कीच सागर पिंगलेंच्या एटीएम मधून आता 500 रुपये कमी झालेत अमर पवार यांच्यासाठी. किती आल्या? 37 धाबा धावफलकावरती धावा जमवाव्या लागतील. श्री दत्त घोडविले टीमला. पण या चेंडूवरती पुढच्या दरवाजाची लावली कडी आणि मागच्या दरवाजाने झाली चोरी. अमर पवार बॅक टू पॅव्हिलियन. डीजे
त्यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. अमर पवार बाद झालेत. हॅलो, नक्कीच आपण बघतो धावफलकावरती अमर पवार मात्र बाद झालेत. अभय पिंगलेला आता ती जबाबदारी पेलावी लागेल या मैदानावरती, घरच्या मैदानावरती. तनय आणि अभय पिंगले ही जोडी अली 11 सुलेमान खान यांच्याकडून वारंवार बक्षिसांची खैरात आपल्याला पाहायला मिळती. या मैदानाच्या आतमध्ये आता रवाना झालाय. ईट का जवाब पत्तर से ठोसा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अगदी कोणी हार मानायला तयार नाहीत. गणेश नाना पाटील आपण फक्त मॅचचा आस्वाद घेतात. त्याच्यानंतर आमचे सल्लागार प्रशांतदा खांडेकर, त्याच्यानंतर प्रणालजी लाले, त्याच्यानंतर मंगेशजी कदम, राजूजी डोकले, एकनाथजी पिंगळे, सूरज जेरुणकर आणि रघुनाथजी पराठ, सर्वांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. धावफलकावरती 37 जाबा. गाडीची लाईट बंद करा प्लीज, धन्यवाद. 37 जाबा धावफलकावरती लागल्यात. डावकुरे आताचा फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला. आता तनयवरती आता मी तर म्हणेन विश्वास या ठिकाणी दाखवावा लागेल. चांगला फटका आहे, सरळ स्ट्रेट ड्राईव्हचा षटकार पाहायला मिळाला. तनयच्या बॅट मधून आलेला दर्जेदार षटकार. ओटो डीजे व्यासपीठावरती साजरा केला जाईल. महेंद्र आगिवले या आपण व्यासपीठावरती. प्रवीण पिंगले उर्फ पऊ यांच्या माध्यमातून अभय पिंगले यांच्यासाठी लगातार 3 षटकारासाठी तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक. सोनू पिंगले, अक्षय पिंगले यांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती या. अगदी गावाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न, अस्तित्वाची लढाई मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. या चेंडूवरती अभय पिंगले तिसरी धाव पूर्ण करणार का? 2 धाबा या चेंडूवरती पूर्ण होत आहेत आणि या 2 धाब्याच्या बरोबरीनं धावफलकावरती धाबा येतात त्या तब्बल 45 धाबा. महेंद्र आगिवले या आपण व्यासपीठावरती. महेंद्र आगिवले आपण व्यासपीठावरती या. धावफलकावरती धाबा लागल्यात त्या 45 धाबा. तनय पिंगले आपण बघतोय अगदी प्रत्येक चेंडूवरती आक्रमण चालू आहे. तनय पिंगले या चेंडूवरती बॅटला थोडासा अगदी स्पर्श लेट झाला. चेंडू एकच धाब्यात चेंडूवरती मिळती आणि या एका धाब्याच्या बरोबरीनं आता धावफलकावरती धाबा येतात त्या तब्बल 46 धाबा. अगदी षटक क्रमांक आपण बघतोय 4थं चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 46 धाबा. पहिल्या सत्रामध्ये साहिल आपल्याला पाहायला मिळतात. साहिल लेरुणकर आमच्या समेत जोडले गेलेत. अगदी 46 धाबा धावफलकावरती लागल्यात. आता अभय पिंगले याच्यावरती बक्षिसांची खैरात आहे. प्रवीण पिंगले यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकारासाठी तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. लगातार 3 षटकारासाठी. गाडीची लाईट बंद करा. खालापूर टीमचा कर्णधार आणि त्याच्यानंतर नावंडे या दोन्ही टीमच्या कर्णधारांना आता शेवटचा पुकार आहे की आपण टॉस करण्यासाठी त्वरित संपर्क करा. या ठिकाणी मात्र ज्या खेळाडूंवरती बक्षिसांची खैरात लावली त्या खेळाडूंनी मात्र सर्व प्रेक्षकांना आता नाराज मैदानावरती नक्कीच केलंय. आपण बघतोय श्री दत्त गौडुले टीमच्या धावफलकावरती टोटल धाबा लागल्यात त्या 46 धाबा. संकेत दिसले आणि अक्षय दिसले केलवली गावचे सुपुत्र. त्यांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती या. गणेश प्रत्येक विकेटसाठी वेदांत सालुंके यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 4थं षटक आहे प्रगती पथावरती. तनय पिंगळे याला आता जादूर फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. रमेश पाटील आमच्या खानाव गावचे त्यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. रमेश मामा
यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात, त्यांना सुद्धा आपण विनंती करू या आपण व्यासपीठावरती जर आले असाल तर. हा चेंडू गेला खेळपट्टीवरती निर्धाव. प्रत्येक मान्यवराचं आम्ही यथोचित स्वागत आणि सत्कार या स्पर्धेमध्ये करतोय, कारण धनाजी पराड यांनी पाहिलेलं स्वप्न होतं या स्पर्धेचं, ते मात्र सत्यामध्ये त्यांनी उतरवलं आणि या स्पर्धेची आजची तिसरी रात्र त्यांचा मुलगा आपण बघतोय विराज पराड आणि हेमंत पराड मात्र फार मेहनत घेतात. सचिन पराड असतील, अविनाश पराड यांच्या माध्यमातून पूर्णपणे खबरदारी या स्पर्धेची घेतली जाते. तनय पिंगळे काय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय, अगदी थोडंसं नाराज केलं प्रेक्षकांना त्यांनी या चेंडूवरती. चेंडू खेळपट्टीवरती गेला निर्धाव. पहिल्या 17चा या ठिकाणी खेळ संपला. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 46 धावा. शेवटचे 24 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे. ती ओम साईराम बीड टीमला पण या 47 धावा सहज बीड टीम करेल की या 47 धावा करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. या ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती येतील साहिल येरुणकर. खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात साहिल येरुणकर. कैलासजी पाटील यांचा इथे सुद्धा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. कैलासजी पाटील, मैदानात काय घडलंय, पहिल्या 4 ओव्हरमध्ये पहिल्या 17मध्ये धावा बनवल्या. महेंद्र आगिवले यांचा आज वाढदिवस आहे. आमच्या पंचकृषीमध्ये लगान म्हणून फेमस महेंद्र आगिवले यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊया आणि मैदानाकडे वळूया जिथे मॅच रंगली आहे. मैदानामध्ये घोडवली श्रीदत्त घोडवली वर्सेस ओम साईराम बीड संघ. 24 बॉल आणि 47 धाव्यांची गरज आहे. घोडवली टीम साठी आणि या आयोजनासाठी मी एवढंच म्हणेन, लहरों से डरकर नौका पार नहीं होती आणि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मी डीजेला विनंती करेल एक बर्थडे सॉन्ग वाजवायचा. मी आणि आमच्या पंचकृषीतील लाडक्या गोलंदाज महेंद्र आगिवले उर्फ लगान यांचा वाढदिवस आम्ही इथे सेलिब्रेट करतोय. डीजेला डीजे सॉन्ग वाजवाया, बर्थडे सॉन्ग वाजवाया. विनंती करेल टॉस करण्यासाठी. टॉस बॉक्स मध्ये जायचंय. नाना यांचा हस्ते टॉस होणार आहे. एका बाजूला खालापूर त्यांच्या प्रेक्षक खेळणार नावंडे संघ. नावंडे संघाच्या प्रेक्षकांची गर्दी. सेकंड इनिंगला सुरुवात होण्याच्या आधी वातावरण पुन्हा एकदा गरम करूया. आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचं वंदना देऊ. एकदा पुकार होऊन जाऊ द्या सर्व प्रेक्षकांना. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की.
चला मैदानाकडे वळूया. 24 बॉल मध्ये 47 चेस करणार का बीड टीम की होम ग्राउंड वरती त्यांना रोखणार श्री दत्त घोडिवली संघ. 24 बॉल 47 धावा. इथे टॉस बॉक्स मध्ये आपण बघितलं खालापूर टायर्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष गणेश नाना यांच्या ते टॉस झालाय. आम्हाला निर्णय कळवायचा कोणी टॉस जिंकलाय. खालापूर संघाने टॉस जिंकलाय. तुमचा निर्णय लगेच कळवा आणि त्याच्यावरती अंमलबजावणी करा. अप्रतिम खेळ आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतोय हॅरी आणि प्रेक्षकांची गर्दी आणि अण्णांवरती असणारं प्रेम धनजांनावरती असणारं प्रेम. आज मात्र मान्यवरांची गर्दी आणि गर्दी मुख्य स्टेजवरती आणि मैदानावरती चारही दिशेला मॅचला सुरुवात होते. त्याचा पहिला बॉल अप्रतिम कव्हर ड्राईव्ह खेळाय. तिथे मुन्ना बॉल पर्यंत पोहोचलाय. चांगली फिल्डिंग तेवढीच चांगली फेकी. पहिल्या बॉल वरती स्कोर कार्ड खुल्लं गेलंय. पहिली रन स्कोर कार्ड वरती लागले. ऋषीच्या बॅट मधून आली ही पहिली धावा चेस करायच्या. 47 आलेल्या तमाम क्रिकेट प्रेक्षकांचं मी सायले रुणकर या नाईट रजनीमध्ये श्री दत्त क्रिकेट संघ आयोजित धनाजी मामा यांच्या नाईट रजनीमध्ये सहर्ष स्वागत करतो. मॅच मैदानात रंगले. घोडली पक्ष बीड पहिले बॅटिंग करत असताना 46 धावा स्कोर कार्ड वरती 27 आव्हान ठेवलंय. चेस करण्यासाठी सुरुवात झाली. 1 धाव स्कोर कार्ड वरती. तनय तू दीपक बॅटची इनसाइड एज. कुणाल थोडीशी लेझी पाहायला मिळाला मात्र चांगला बॅकअप अमरच्या माध्यमातून पाहायला मिळालं. चेंडू जातोय निर्धाव. होम ग्राउंड वरती प्रेक्षकांच्या अपेक्षांमध्ये खेळतोय घोडली संघ. मात्र समोरचा संघ मैत्रीपूर्वक लढत आहे. एकमेकाच्या ताटात जेवणारे आज एकमेकाच्या विरोधात खेळतात. हीच तर गंमत आहे आपल्या पंचक्रोशी मधील संघांचे. तनयचा हा बॉल अप्रतिम चेंडू. निर्धाव चेंडू लगातारचे 2 निर्धाव चेंडू. चेसिंग करत असताना जेवढं निर्धाव चेंडू तुम्ही खेळाल तेवढं प्रेशर तुमच्यावरती येणार. माझ्या समवेत हरेश पिंगळे ॲज अ स्कोरर आणि KTC लाईव्ह ज्यांच्या माध्यमातून ही शृंखला सर्वत्र तुम्ही वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. ओके मी थर्ड अंपायरला विनंती करेल वाईट चेक करायचा. वाईट साठी रिव्ह्यू बॅटिंग टीमने घेतलाय. त्यांनी त्यांचा वाईट साठी पहिला रिव्ह्यू वापरण्याचा त्यांचा डिसिजन आहे. मी अंपायरला विनंती करेल थर्ड अंपायर. धन्यवाद सहील. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे मनोहर काटवले यांच्याकडून. मनोहर काटवले यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे साहिल. फेअर डिलिव्हरी. थर्ड अंपायर सचिन दाभोलकर सरांचा निर्णय आम्हाला कळतोय की फेअर बॉल आहे. तनय सुरेख कामगिरी करतोय. पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये हाणामारी षटक त्याला म्हटलं जातं. फक्त 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असतात. अशा वेळेला आत्तापर्यंत रोखलंय. 1च धाव 3 बॉलवरती खर्च केले तनयने. कशा प्रकारे तनय ओव्हर असं पूर्ण करणार की आता मात्र बीडचे प्रेक्षक त्यांचे खेळाडू नजरा लावल्यात दीपक पाटील यांच्याकडे, दीपक कर्णुक यांच्याकडे, ज्यांनी या माध्यमातून 40+ क्रिकेट अक्षरशः गाजवलंय. बीड संघाचं नाव 40+ क्रिकेटमध्ये ज्याने खूप पुढे नेलंय तो दीपक स्ट्राइक एंड वरती. मात्र दीपकला आता चमकावं लागेल. तनय तू दीपक. हा बॉल स्लॉट मधला कडे फेकून दिलाय. आउट ऑफ द प्लॉट आलाय हा संघर्षाचा षटकार दीपक यांच्या बॅट मधून. DJ च्या माध्यमातून घोडवली टीम साठी आलाय डॉट बॉल. या ओव्हर मध्ये बघायला गेलं तर एक षटकार आहे. मात्र 3 चेंडू निर्धाव टाकलेत. येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू घोडवली संघासाठी पोषक असणार आहे. विजयासाठी पोषक डॉट चेंडू क्रिकेटचं समीकरण पाहायला मिळतंय. मात्र दीपक एक लेजंड खेळाडू आहे, एक चांगला खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आमच्या पंचक्रोशीतील. त्याच्यावरती खूप अपेक्षा आहेत बीट टीमला. बघूया काय खेळतायत. नाही तू दीपक. एक काव कॉर्नर आणि एक लॉंग ऑन पाहायला मिळतोय. तनयचा हा बॉल. या वेळेला काय घडतंय
खूप बाहेर होता, आउटसाइड ऑफ स्टंप. पिचिंग पाहायला मिळाली, वाईड बॉल. वाईडच्या स्वरूपात 1 रन स्कोर कार्ड वरती लागली जाणार. 8 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. केटीसी लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही ही शृंखला घर बसल्या बघू शकता, आनंद घेऊ शकता. खूप सुंदर क्लिअरिटी आहे केटीसी लाईव्हची. आणि मी सर्व प्रेक्षकांना विनंती करेल जे युट्यूब लाईव्ह वरती बघतायत, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. केटीसी लाईव्ह. तनय यावेळेला दिशा भरकडतोय. लगातारचे 2 वाईड चेंडू पाहायला मिळतात. डॉट चेंडू टाकण्याचा प्रयत्न त्याचा चालू आहे, मात्र त्यावेळेला थोडीशी दिशाहीन चेंडू पाहायला मिळाले. त्याच्यावरती 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळाल्यात. आता 2 धाव्याने 2 लगातारच्या वाईड, त्या धाव्याने 9 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. स्ट्राईक एंड वरती दीपक, ज्यांच्या बॅट मधून एक षटकार आलाय. त्यांच्या समवेत लेदर क्रिकेट मध्ये ज्यांनी खालापूर पंचकृषीचं नाव, खालापूर तालुक्याचं नाव मोठं केलंय, तो दीपक, तो ऋषी कर्णुक बॅटिंग करतोय नॉन स्ट्राईक एंड वरती. स्क्वेअर कटचा फटका, वीरेंद्र सेवकची आठवण करून दिली. चेंडू टू बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार टू डीजे. चौतीस धाव्यांची गरज, 18 बॉल 34. सामना दोन्ही बाजूनी अजूनही 50-50% मध्ये झुकलेला आहे. आमच्या मुख्य स्टेजवरती खालापूर टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष आणि माजी अध्यक्ष दोन्ही एकत्र बसले. त्यांची मॅच आहे, त्यांना खुद सुद्धा खूप खूप शुभेच्छा आहेत नेक्स्ट मॅच साठी. आलेल्या सर्व मान्यवरांचं. नाना घोडोलीचे खंदे समर्थक आहेत आमचे नाना. नाना मॅचचा आस्वाद घेत आहेत. 13 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आमचे घोडलेचे सुपुत्र अक्षयजी पिंगळे. अक्षय पिंगळे उर्फ सोनूभाई आमच्या, त्यांना विनंती करेल की स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्यांच्या समवेत तेजस पिंगळे आहेत, मनोहर पिंगळे. सर्वांना विनंती करेल स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हा. मॅच कडे वळूया, जिथे गोलंदाजीसाठी आलाय स्पीड गन वैभव पालांडे. स्पीड गन घोडोली टीमचा रायझिंग स्टार हर्ष. राऊंड हर्षचा पहिला बॉल, काय स्क्वेअर कट केला, तिथे वामन बॉल पर्यंत पोहोचणार का? सुरक्षित क्षेत्ररक्षण आहे आपल्या टीमसाठी. काही धावा जरूर वाचवल्यात. चांगलं क्रिकेट, जेवढा चांगला चेंडू तेवढा चांगला फटका. आणि या रोखण्यासाठी फिल्डिंगसाठी टाळ्या वाजवतात. ऋषी आपला टेनिसचा लेदरचा क्लास आता मैदानात दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. एक लेदरचा फटका, अप्रतिम स्क्वेअर कट पाहायला मिळाला. हर्ष कशा प्रकारे गोलंदाजी करणार याच्याकडे घोळेच्या प्रेक्षकांच्या नजर लागलात. अपेक्षा हर्षकडून, मात्र तेवढ्याच अपेक्षा बीड संघाकडून ऋषीला आहेत. ऋषी हलक्या हाताने डेप टच केले आणि क्षेत्ररक्षक बघत राहिले. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल्स आलाय, गोलीच्या वेगाने आलाय. हा चौकार. ओ टू डीजे. पाटील यांना सुद्धा आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती या. साहिल 19 धावा स्कोर कार्ड वरती लागलात. 47चा पाठलाग करत असताना 19 धावा. हर्ष कमबॅक करणार का की आक्रमण चालू ठेवणार ऋषी? अप्रतिम चेंडू, त्याच्यावरती तेवढाच सन्मान दिलाय. माहिती होतं पहिल्या 2 बॉल वरती 6 धावा आल्यात. अशा वेळेला दीपकला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. ज्याच्या बॅटमधून चौकार षटकार आलाय. स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये स्ट्राईक रोटेशन खूप इम्पॉर्टंट आहे. जेवढं तुम्ही डॉट खेळाल तेवढा प्रेशर येतं. डॉट करण्याऐवजी स्ट्राईक रोटेट करणं चौकारानंतर एक मोठ्या बॅट्समनची निशाणी आहे आणि तो मैदानात दाखवतो ऋषी. धावा लागला स्कोर कार्ड वरती 20. अजूनही उर्वरित चेंडूवरती 27 धावांची गरज आहे. जर घोडोली टीमला कमबॅक करायचं असेल तर विकेट ही जोडी तोडणं गरजेचं आहे. हर्ष टू दीपक हे समीकरण मैदानात पाहायला मिळत आहे. हर्षचा हा बॉल चांगला चेंडू होता. हर्ष चौकारानंतर मात्र चांगली गोलंदाजी करतोय. चांगल्या टप्प्यावरती चेंडू टाकतोय. त्याचा त्याला रिवॉर्ड मिळतोय.
मागील दोन्ही बॉलवरती सिंगल पाहायला मिळाला. सिंगल डबल त्यांच्या टीमला घातक ठरणार नाहीये. चौकार षटकापासून लांब ठेवावं लागेल विजयासाठी बीट टीमच्या दोन्ही फलंदाजांना. चांगलं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळतात. चांगल्या बॉलला सन्मान आणि चुकीच्या चेंडूंची वाट लावतात मैदानामध्ये हे बीट टीमचे दोन्ही फलंदाज. ओपनिंगची जोडी चांगली काम करते. हर्षचा हा बॉल एक साईडच्या दिशेने चेंडू अलॉंग द कार्पेट ट्रॅव्हल झालाय. मुन्ना बॉल पर्यंत आलाय. थोडीशी मिसफिल्ड मुन्ना कडून. अशी कामगिरी आम्हाला अपेक्षित नाहीये, घोडोलीकरांना अपेक्षित नाहीये. थोडीशी चुकी झाली आहे, मात्र चुकीवरती 2 धावा धावून पूर्ण केल्या. संदेश पाटील आपण बघतो या ठिकाणी आलेत. आपण आकाश पाटील यांना विनंती करू की आपण व्यासपीठावरती या 2 धाव्याने स्कोर कार्डवरती धावा लागल्यात त्या 23. अजूनही 24 धाव्यांची गरज आहे. 13 बॉल. पाणी मैदानामध्ये घेऊन जायचं या बॉल नंतर. येस, मुख्य अंपायरच्या भूमिकेमध्ये पांडे सर, खोपोलीचे आणि आमचे शिलफाड्याचे बाळा सालुंके सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुम्ही बघताय SJC ट्रॉफी. या वेळेला चांगला फटका ऑन ड्राईव्हचा चेंडू पर्यंत खेळाडू पोहोचणार का नाहीये. सरळ समोरच्या व्ही मध्ये खेळलेला हा दर्जेदार षटकार. पहिल्या 2 ओव्हरमध्ये काय घडलंय तर 29 धावा खर्च केल्यात पहिल्या 2 गोलंदाजांकडनी. दोन्ही लेफ्टी बॉलर वापरण्यात आले. दोघांच्या माध्यमातून एकाच्या माध्यमातून 13 तर दुसऱ्याच्या माध्यमातून 16 धावा खर्च केल्यात. येणारा तिसरा गोलंदाज कोणावरती विश्वास दाखवणार श्री दत्त घोडोली संघ. आता मात्र शांतता मैदानाच्या चारी बाजूला पाहायला मिळते. घोडोलीचे प्रेक्षक थोडे शांत झालेत बॅटिंग बघून. बीट टीमची अप्रतिम बॅटिंग आतापर्यंत ओपनिंगच्या जोडीचे पाहायला मिळते. एका बाजूला ऋषी यंग खेळाडू तर त्याच्या ऑपोजिट दीपक. 12 बॉल आणि 18 धावा. 12 बॉल मध्ये 18. कमबॅक ओव्हर. कोणता गोलंदाज टाकणार की आक्रमण चालू राहणार. आज मात्र फक्त आक्रमण आणि आक्रमण हाच पवित्र धारण केलंय फलंदाजाने. धनजन्ना फराड यांच्या माध्यमातून ठेवण्यात आलेली नाईट रजनी सक्सेसफुल होताना आपल्याला पाहायला मिळते. आज प्रेक्षकांची मांदियाळी त्यानंतर मान्यवरांची मांदियाळी आपल्याला स्टेजवरती पाहायला मिळते. आणि आज 12 वाजता 9 तारीख घोडोलीकरांना यादगार बनवले. 9 मार्च अण्णांचा बर्थडे म्हणून आम्ही नेहमी लक्षात ठेवू. 9 मार्च धनजन्नांचा वाढदिवस आहे. 12 वाजता इथे मोठा जल्लोष पाहायला मिळणार. पंढरी पवार वरती विश्वास दाखवलाय तिसऱ्या ओव्हरसाठी. 12 बॉल आणि 18 धावा. बिनबाद 29 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. हा चांगला चेंडू पाहायला मिळाला एक साईडच्या दिशेने. रनिंग बिटवीन द विकेट्स बघतोय ना, खूप सुंदर आहे. जरूर 40+ खेळाडू दीपक, मात्र त्याची रनिंग लाजवेल 18 वर्षाच्या खेळाडूला. शिकण्यासारखं जरूर. जर चांगला चेंडू असेल तर सन्मान द्या, सिंगल घ्या. चुकीचा चेंडूवरती आक्रमण करा. अशा प्रकारची रणनीती आखून मैदानात उतरले होते. आतापर्यंत सक्सेसफुल ठरलेत बीडचे बॅटर्स. 30 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. येणारे 11 बॉल 17 धावा. ही ओव्हर पंढरी पवार पूर्ण 200% एफर्ट द्यावे लागतील मैदानामध्ये. हा बॉल स्लोअर फसवलं. हेच निर्धाव चेंडू यांचीच गरज आहे घोडोली टीमला आणि ते टाकताना पाहायला मिळतोय पंढरी पवार. मात्र एका निर्धाव चेंडूने काही घडणार नाहीये. येणारे 10 बॉल आणि 17 धावा. ही ओव्हर चांगली टाकावी लागेल. हॅलो रायगड भूषण आपण बघतो तबला वाजक समीर हडप यांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती या. समीरजी हडप या आपण व्यासपीठावरती. धनंजय अण्णा आपण बघतोय त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं तिसरी रात्र ATCC घोडवली आणि त्याच्या विपक्ष मात्र ओम साईराम बीड ही टीम मात्र संघर्ष करते. ऋषी कर्णक नावाचं बादल मात्र साहिल मैदानाच्या बाहेर डीजे. श्री दत्त क्रिकेट संघाने केलं आयोजन भारी. धनाजी दादाच्या
आपण बघतोय करण पाटील, धनाजी अण्णांचा लाडका भाचा, अगदी त्याच्यानंतर ऋतिक पाटील यांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती या. त्याच्यानंतर सागर हडप आणि निखिल पाटील चिंचवली गोहेगावचे सुपुत्र आहेत, त्यांना आपण विनंती करू व्यासपीठावरती या. चेंडू मात्र वारंवार निर्धाव जातात साहिल. जसे निर्धाव चेंडू जाणार तसं दडपण मात्र आता बाढत चाललंय ते ओम साईराम बीड वरती. साहिल पंढरी पवार 5 चेंडूमध्ये एकच धाव खर्च केली आहे. 17 धावांची गरज आहे. 7-17. 7 कोणाला मिळणार, कोणाची? रिव्हर्सचा प्रयत्न फसला आणि ते एक धाव धावून पूर्ण केली आणि स्ट्राईक पासून लांब राहिलाय तो दीपक. कोडोलीच्या प्रेक्षकांची मन जिंकले त्या गोलंदाजीसाठी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ त्या. प्रेशर मॅच मध्ये 2 ओव्हर मध्ये 18 हव्या होत्या, आता 2च धावा दिल्यात आणि एका ओव्हर मध्ये 16. प्रेशर आता पुन्हा एकदा टाकलंय बीड टीम वरती. असं वाटत होतं सामना सोपा आहे बीड टीम साठी, मात्र काय गोलंदाजी केली पंढरी पवार. जान निर्मळ केली या मॅच मध्ये पंढरी पवारने. शेवटचा गोलंदाज, कोणावरती विश्वास, कोण ठरणार तो कलाकार जो मॅचला विजयी करून देणार, की दीपक पाटील जो अडथळा अजूनही मैदानात उभा आहे. बीड टीमचा स्टार खेळाडू ज्याच्याकडून अपेक्षा आहेत बीड टीमला. चालेल ठीक आहे. नक्कीच पंढरी पवारनं जीपे केलं केतन पिंगले यांनी 200 रुपये, कारण त्यांना त्यांची गोलंदाजी आवडली. अतिशय चांगली गावाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न, अस्तित्वाची लढाई मात्र मैदानावरती चालू आहे. शेवटचे 6 चेंडू. सुभाष दुधावडे यांच्याकडून सुद्धा 101 रुपये गुगल पे. म्हणजे बघा अगदी कॅश. पंढरी पवारची गोलंदाजी अतिशय चांगली. साहिल अशी गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये जर झाली तर मात्र श्रीदत्त घोडिले टीम या चषकाची हकदार ठरेल. आणि चारी बाजूला हॅरी जर बघितलं ना, प्रेक्षक आणि प्रेक्षक आहेत. प्रेक्षकांना उत्सुकता लागले कोणता गोलंदाज कन्वर्ट करणार हा विजय. मात्र बीड टीमचे मनोजी काटवले यांच्याकडून, मनोज यांच्याकडून पंढरीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक त्यांना जीपे करण्यात आलेला आहे. पंढरी पवार काय कामगिरी केली, चमकलाय मैदानामध्ये. मात्र मैदान आता तापलंय, पेटलंय मैदान. धनाजी अण्णा फराट अण्णांनी ठेवलेली ही शृंखला आता मात्र प्रेक्षकांची मन जिंकते, कारण की एका बाजूला बीड तर त्यांच्या विपक्ष खेळतो होम ग्राउंड वरती श्री दत्त घोडवली. 6 बॉल 16. सुभाष दुधावडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रवीण पायगोडे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. सर्वांनी तुमचा कॅश प्राइज जमा करायचा स्टेजवरती आणून. पंढरी पवार साठी सुनील मालुसरे यांच्याकडून 1000चा कॅश प्राइज आहे. जीपे झालेला आहे. ज्यांचा जीपे झालाय त्यांचा मी आभार व्यक्त करतो. खेळाडूवरती प्रेम दाखवलाय. सर्वात सिनियर खेळाडू श्री दत्त संघाचा. ओके, फ्रेम कोणती फ्रेम मारतीये जरा. सहा बॉल 16 धावा. श्री दत्त घोडवली की ओम साईराम बीड, बीड की घोडवली. या धावा रोखणार मुन्ना की बनवणार हर्ष. 6 बॉल 16. एकदा जोरदार टाळ्या होत होत्या या मॅच साठी. मॅच आवडली असेल प्रेक्षकांना तर. पहिले 2 चेंडू इम्पॉर्टंट आहेत दोन्ही टीम साठी. मुन्ना प्रेशर मॅच मध्ये चुकी करतोय. हा चेंडू भीमरचा नो बॉल, जिथे 1 धाव धावून पूर्ण 9+1 अशा 2 धावा मिळतात. आता 6 बॉल मध्ये समीकरण बदललंय 14 धावांचं. नेक्स्ट चेंडू आहे उघडा डोळे पहा नीट. दीपक पाटील साठी हा फ्री हिट. अंकुशजी कर्णुक यांच्याकडून लगातार 3 चौकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. केतन पिंगले यांच्याकडून पंढरी पवारला 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मुन्ना 6 बॉल मध्ये 14. चेंडू आहे फ्री हिट. दीपक पाटील कशा प्रकारे खेळ करणार. बॉल शॉट दिशाहीन आणि हा चेंडू ट्रॅव्हल झालाय चौकारासाठी. चौकाराच्या सहाय्याने स्कोर कार्डवर धावा आल्या त्या 37. आता 5 बॉल मध्ये धावा हव्यात बीड टीमला. 10. 5 बॉल 10. आता मात्र प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे, धाकधूक वाढली आहे. कुमार पवार बीड यांच्याकडून दीपक कर्णुक साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. 5 बॉल 10. मुन्ना की दीपक. यावेळेला चांगला चेंडू आहे.
फौजाच्या फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न करणार का? दीपकची विकेट मिळणं गरजेचं आहे आणि इथे काय घडलंय? मिस फील्ड, हातातली धाव चोरून काढली. इथे 4 बॉल मध्ये 8 धावा, 4 बॉल 8 धावा हे समीकरण. 4 बॉल मध्ये 1 मोठा फटका. मात्र मुन्ना स्वतःच्या होम ग्राउंड वरती रोखणार का दीपक पाटील यांना? प्रेक्षकांची आता धाकधूक वाढली आहे, उत्सुकता वाढली आहे. हे 200 रुपयाचा कॅश प्राइस. यावेळेला स्लॉट मधला बॉल आउट ऑफ द फ्लॉट. कॉमेंट्री बॉक्स मध्ये हा षटकार. ओ टू डीजे